आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे व्हेजिटेबल पकोडा. चला मग आता आपण बनवून घेऊयात. मी इथे पत्तागोबी कट करून घेतलेली आहे, जी की लहान लहान कट करून घेतले आहे. आता मी कांदा कापून घेते. कांदा हा आपणाला लांब लांब चिरून घ्यायचा आहे, लहान लहान साईजमध्ये. चला मग आता आपण कांदा कापून घेऊया. सुरुवातीला कांदा चॉप करतेवेळी मला असं फील होत होतं की प्रोफेशनल शेफसारखी मी कटिंग करते असं मला फील होत होतं, आणि मी त्याच प्रकारे करण्याचा प्रयत्न करत होते. कांदा हा माझा चॉप करून झाला आहे. आता आपल्याला थोडंसं त्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे, कारण पकोडे टाकतेवेळी आपल्याला ते सोपं जातं. चला मग आता आपण ते कांदा हा पत्तागोबीसोबत मिक्स करून घेऊयात बाउलमध्ये. आता आपण हिरवी मिरची कट करून घेऊयात लहान लहान साईजमध्ये. कट केलेली मिरची आता आपण बाउलमध्ये टाकूया. यामध्ये आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर. आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करूयात. मी सुरुवातीला टाकले इथे गरम मसाला, धनिया पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. इथे मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आणि 2 ते 2.5 चमचे हरभऱ्याचे पीठ घातलं आहे. आता आपण याला एकत्र करून मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्यामध्ये थोडंसं गरम तेल टाकूयात. इथे आपलं तेल गरम झालं आहे. तेलामध्ये मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे, कारण जेव्हा आपण पकोडे फ्राय करतो तेव्हा ते तेल पकडत नाही. ही ट्रिक तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे पुरी, पकोडे जे काही तुम्ही फ्राय करता त्यामध्ये तेलामध्ये अगोदर कॉर्नफ्लॉवर टाकत जा. त्याच्याने तेल पकडत नाही फ्राय करते वेळेस काही पण. चला मग आता आपण पकोडे फ्राय करून घेऊयात. मी सुरुवातीला थोडेसे पकोडे तळून घेणार आहे, कारण नंतर जेवतेवेळीच मी ते तयार करून सर्वांना सर्व्ह करेन.
पकोडे तळतेवेळेस कधी पण गॅसचा फ्लेम हा बारीक ठेवत जा, कारण जितकं लहान गॅस कराल तितके पकोडे हे खुसखुशीत होतात, एकदम छान कुरकुरीत लागतात आणि ते टेस्टला पण खूप छान लागतात. तर ही पण ट्रिक तुम्ही नक्की यूज करा, कारण जेव्हा आपण गरम गरम तेलामध्ये पकोडे तळतो तेव्हा ते पकोडे बाहेरनं तर तळल्यासारखे वाटतात, पण आतमधलं पीठ तसंच दिसतं. इथे आपले पकोडे फ्राय झाले आहेत. आता आपण त्याला काढून चेक करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता की खूप छान प्रकारे पकोड्यांना कलर आला आहे. आता मी त्याला एक पकोडा तोडून पाहते. मी पकोडा तोडत होते तेव्हा खूप छान आवाज येत होता.